स्वामींच्या कृपेने पुढचे 125 दिवस या 3 राशी होणार गंज श्रीमंत. ज्योतिषशास्त्रानुसार न्यायाचा देवता शनी सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. मागच्या वर्षी शनीने कुंभ राशीत संक्रमण केलं होतं. ते मे महिन्यात मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनी सध्या वक्री चालमध्ये संक्रमण केलं होतं. आता काही दिवसांतच शनी सरळ चाल करण्यास सुरुवात करणार आहे. त्यामुळे शनीचं हे संक्रमण काही राशींच्या लोकांसाठी लाभदायक असणार आहे. शनीच्या सरळ चालीचा नेमका कोणत्या राशींवर परिणाम होणार आहे, तसेच कोणत्या राशीला भाग्याची साथ मिळेल, त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की शनीला न्यायदेवता म्हणून म्हटलं जातं. शनी प्रत्येक व्यक्तीला आपल्या कर्मानुसार फळ देतो. त्यानुसार शनीच्या वक्री चालीनंतर आता शनी सरळ चाल चालणार आहे. शनीच्या या चालीचा 3 राशींना फायदा होणार आहे. त्यातली सर्वप्रथम रास आहे सिंह रास. शनीची सरळ चाल सिंह राशींच्या लोकांसाठी फार शुभ ठरणार आहे. तुमच्या आयुष्यात आतापर्यंत जी काही संकटं आली ती शनीच्या येण्याने हळूहळू कमी होती. समाजात तुमचा मान सन्मान वाढलेला दिसेल. या काळात तुम्हाला जर एखादी धार्मिक यात्रा करायची असेल तर त्यासाठी चांगला योग आहे. या काळात आर्थिक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. या राशीतील लोकांना मालमत्ता खरेदी आणि विक्रीवर नफा देखील मिळू शकतो. तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला मोठा लाभ होऊ शकतो. नोकरी व्यवसायात घवघवीत यश मिळण्याची शक्यता आहे. अचानक मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. त्यानंतर आहे दुसरी शुभरास धनुरास. शनीच्या सरळ चालीचा धनु राशीवर चांगला परिणाम होणार आहे. या राशींचे लवकरच चांगले दिवस सुरू होणार आहेत. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही करत असलेल्या योजनांना चांगलं यश येईल. नोकरदार वर्गातील लोकांना तुम्ही करत असलेल्या मेहनतीचं तुम्हाला चांगलं फळ मिळेल. तुमच्या कामाचं सगळेजण कौतुक करतील. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर मोठमोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. व्यवसायाशी संबंधित फिरायला जाल. खर्चामुळे तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळण्याची आशा आहे. कर्ज देणे टाळा, अन्यथा वेळेवर पैसे मिळू शकणार नाहीत. डोकेदुखी आणि डोळ्यांची समस्या उद्भवतील. जोडीदारांसोबतचे संबंध सुरळीत होतील. नोकरीच्या ठिकाणी सावध राहावे लागेल. त्यानंतर तिसरी भाग्यवान रास आहे मिथुन रास. सरळ चाल मिथुन राशीच्या लोकांसाठी फार फायदेशीर ठरणार आहे. करिअरच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी तुमच्या कलात्मक ऊर्जेला वाव देणारा आहे. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत
वाढण्याची अपेक्षा आहे. जुने अडकलेले पैसे मिळाल्याने तुमची आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते. तुम्हाला बढती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. बुधदेवाच्या उदयामुळे प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात तुम्ही कोणतंही काम कराल त्याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला मिळू शकतात. यावेळी करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता दिसते. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तसेच मित्रपरिवाराचा तुम्हाला चांगला सहवास लाभेल. याचबरोबर व्यवसायात तुम्ही ज्या व्यवसायात प्रगती करू इच्छितात त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्ही भाग्यवान ठरसाल. धन्यवाद. आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ.